ऐसी श्रोते घेतील आशंका, तरी हा लोकसंग्रह देखा, साई समर्था भक्तोद्धारका, हीनत्व हे का आणील, स्वये आपण असता अवतारी, वंद्य मानुनिया वणजारी, अन्न ब्रह्म निज निर्धारी, सेवुनी थोरी गायली, तैसेच तया जो अवमानी, तयाची कैसी होते हानी, गायली ही प्रबुद्धांची कहाणी, कोणी न ज्ञानी गुरुविण, मातृपित्राचार्यानुशासन, या वीण अशक्य धर्मज्ञान, तेही सर्व अध्ययनाधीन, विना अनुष्ठान ते व्यर्थ, संपादू लागे आशीर्वचन, होई मातृवान पितृवान, आणिक होई आचार्यवान, श्रुतिवचन विश्रुत हे, या त्रयीचे जे अनुसंधान, अथवा इज्जाध्ययनदान, जन्म मृत्यूचे व्हावया उल्लंघन, परम साधन हे एक, ही सर्व चित्तशुद्धीची साधने, या वीण आत्मवस्तूचे नाणे, हाती न चढे ऐसे ते जिणे, व्यर्थ येणे जन्मास, शरीर इंद्रिय आणि मन, बुद्धीही नेणे करू आकलन, ऐसे जे आत्मस्वरूप गहन, तयाचे दर्शन गुरुकृपे, जेथे प्रत्यक्ष वा अनुमान, उभय प्रमाणे अप्रमाण, तया करतलगत आमलका समान, कोण गुरुविण दावील, धर्म अर्थ तिसरा काम, प्राप्त होतील करिता श्रम, परी चौथा पुरुषार्थ परम, गुरुविण श्रम सर्वथा, या शिर्डी संताची या दरबारा, जोशी ही येती देती मुजरा, सांगती नरदेहाचा होरा, भविष्य थोरा मोठ्यास, धनधान्य वैभव भोगी, राजे रजवाडे आणि जोगी, तडी तापडी रागी विरागी, दर्शनालागी उत्कंठित, जपी तपी व्रती संन्यासी, यात्रेकरू क्षेत्र निवासी, गायक नर्तक परिवारेसी, येती शिर्डीसी दर्शना, महारही येई जोहारा, या साईची या दरबारा, म्हणे हाची एक मायबाप खरा, चुकविल येरझारा जन्माच्या, आत्मलिंग जयाचे गळा, विभूती फासिली जयाचे भाळा, जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा, पहावा सोहळा जंगमाचा, मानभाव गारोडी येती, गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती, भवानीचा जोगवा मागती, अतिप्रीती बाबासी, अंध पंगू कान फाटे, जोगी नानक भाट दिवटे, समर्थ साईंच्या भक्तिपेठे, धावती मोठे प्रेमाने, डुगडुगे सरोदे पांगुळ, कोल्हाटिणी ही करीती खेळ, तेथेच हा वणजारी प्रेमळ, आला की वेळ साधुनी, धन्य धन्य साईंची आकृती, वैराग्याची ओती व मूर्ती, निर्विषय निस्संग निस्वार्थी, भक्त भावार्थी अनुपम्य, असो आता पूर्वानुसंधान, मुख्य कथेचा धागा धरून, सुरू करू की आख्यान, श्रोती अवधान देईजे, बाबान स्वये उपाशी राहत, कोणासही न राहू देत, उपोषिताचे न स्वस्थ चित्त, कैंचा परमार्थ तयाचा, देवन लाधे रित्या पोटी, आधी आत्म्याची करा संतुष्टी, या उपदेशाची आणिक गोष्टी, श्रोतयांसाठी निवेदितो, भुकेने ऐन दुपारचे वक्ती, खालची माती जै होते वरती, अन्न ब्रह्म पदाभिव्यक्ती, उपजते वृत्तीस चित्ताच्या, अति दुर्धर ऐसी वेळा, तोंडी न देता अन्नाचा गोळा, ही नदीन इंद्रिय मेळा, विसरे निजकळा सर्वस्वी, पोटी नसता अन्नाचा ओलावा, देव कवण्या डोळा पहावा, कवण्या वाचे महिमा वर्णावा, करणे परिसावा तो कवण्या, सारांश सकल इंद्रिया शक्ती, तरीच घडे देवाची भक्ती, जरी अन्नावीण क्षीणत्वा येती, तरी त्यान गती परमार्थी, अतिभोजन तेही न हितकर, मितभोजन खरे सुखकर, उपास अतिरेक भयंकर, असुख निरंतर भोगवी, एकदा एक बाई शिर्डीस, पत्र घेऊन केळकरास, आली साईंचे दर्शनास, परम उल्लास मानसी, महाराजांचे पायांपाशी, बसावे 3 दिवस उपवासी, बाईने निर्धारिले मानसी, तिचे तिजपाशीच राहिले, बाबांच्या नित्यक्रमानुसार,
परमार्थाचा करिता विचार आधी कंबरेस बांधावी भाकर बाईचा निर्धार उफराटा जयामनी देव गिवसावा भाकर तुकडा आधी खावा असल्या विण समाधान जीवा कैसेनी देवा उमगावे भुकेल्या पोटी देव सापडे हे तो कल्पांती ही न घडे उपास तापास यांचे साकडे